देशभर गाजत असलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र हे एक मोठं केंद्र बनल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे। लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, नागपूर किंवा चंद्रपूर पर्यंत सुद्धा या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याची माहिती तपास यंत्रणांकडून समोर येते। अशातच सीबीआयच्या चौकशीतून आर्थिक व्यवहारांचे एक मोठं नेटवर्क उघड झाल्यानं आता हे प्रकरण केवळ पेपर फुटीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीपर्यंत हे प्रकरण पोहोचणार आहे। त्यामुळे सीबीआय पाठोपाठ आता ईडी किंवा इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणा सुद्धा या प्रकरणात कोणत्याही क्षणी चौकशी सुरू करतील अशी चिन्ह आहेत। याचं कारण ज्या ज्या आरोपींना अटक झाली आहे त्या आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या मालमत्तांचे जे तपशील आले आहेत ते डोळे दिपवणारे आहेत। या प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रमुख आरोपी शिवराज मोटेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णींच्या विविध ठिकाणांच्या कोट्यवधींच्या मालमत्तांचे तपशील हे सीबीआयच्या चौकशीतून समोर आलेत। तसंच या प्रकरणाचं नागपूर कनेक्शन सुद्धा समोर आलं। हे नागपूर कनेक्शन नेमकं काय ते सुद्धा आज आपण पाहणार आहोत। नागपूरमधून आलोक नावाच्या एका व्यक्तीला आज सीबीआयनं ताब्यात घेतलंय, त्याची चौकशी केली आहे। तर या सगळ्या घडामोडींचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी विनोद तळेकर। एनडीटीव्ही मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। तर विषय असा आहे की सीबीआयच्या तपासात शिवराज मोटेगावकर बाबत दररोज नवनवे खुलासे येत आहेत। म्हणजे शिवराज मोटेगावकरची कार्यपद्धती, त्याचबरोबर त्यांनी आपला क्लास कसा नावारूपाला आणला, सायकलवर फिरणारा शिवराज मोटेगावकर कसा कोट्याधीश बनला, अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत। मोटेगावकरनं खरेदी केलेले तब्बल 8 भूखंड आणि काही मालमत्तांबाबत सुद्धा तपास यंत्रणा सखोल चौकशी करत असल्याचं समजतंय। एकूणच या सर्व खरेदी प्रकरणात कोट्यवधींचे बेनामी व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। त्यातच शिवराज मोटेगावकरशी अनेकांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप करत मोटेगावकर प्रकरणात ईडी चौकशी होण्याची शक्यता भाजपचे लातूरच्या औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवारांनी वर्तवली। एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना अभिमन्यू पवार असं म्हणालेत की या प्रकरणात कदाचित ईडीची चौकशी होईल अशी विश्वसनीय सूत्रांकडून मला माहिती मिळाली आहे। अभिमन्यू पवार काय म्हणाले आधी आपण ऐकूया। आता ह्या निमित्तानं सगळं बाहेर निघायला लागलंय। मला वाटतं आता ईडी पण याच्यावरती एंट्री करणार आहे असं मला समजलं का, तर आता सगळंच खणून निघणारच आहे। तुम्ही म्हणता त्यात तथ्य पण आढळते। आता काही लोक इनपुट मी बोलल्यानंतर मला काही फोन येत आहेत, काही इनपुट पण मिळत आहेत, पण ते तथ्य आहे त्याच्यामध्ये असं दिसतं एकंदर। तर आपण पाहिलं की अभिमन्यू पवार काय म्हणतायत। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासात मोटेगावकर बाबतच्या संपत्तीचा जो तपशील समोर आलाय ना, तो अतिशय डोळे दिपवणार आहे। पुन्हा एकदा मी तोच शब्द वापरतोय कारण त्याशिवाय मला सुचत नाही, इतका तपशील जबरदस्त आहे। मोटेगावकरनं विविध ठिकाणी 8 भूखंड खरेदी केल्याचं कळतंय। तर लातूरच्या खोपेगाव इथं बांधकामाधीन असलेली मोटेगावकरच्या मालकीची मेडिकल कॉलेजची 6 मजली नियोजित इमारतही तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। तुम्ही पण पहा, स्क्रीनवर तुम्हाला ही इमारत दिसते आहे। तसंच रेणापूरमध्ये 2018 साली मोटेगावकरनं एक प्रॉपर्टी खरेदी केली होती। प्रॉपर्टी काय होती तर साधारण 2.5 ते 3 एकर परिसराचा हा भूखंड होता आणि या भूखंडावर एक महाविद्यालय अगोदरपासूनच बांधलेलं होतं। आता तिथं अध्यापन महाविद्यालय सुरू आहे। तर या इमारतीचा तपशील सुद्धा तपास यंत्रणांना मिळाला। आज आमचे प्रतिनिधी ज्यावेळेला तिथे गेले त्यावेळेला हा सगळा तपशील त्यांना मिळालेला आहे। हा सगळा ही मालमत्ता कोट्यवधींच्या घरात आहे। अर्थात असणार, कारण ज्या व्यक्तीचा टर्नओव्हर 100 कोटी इतका आहे त्याची मालमत्ता सुद्धा तितकीच टोलेजंग असणार। आणि मला आज जी माहिती मिळाली, लातूरच्या आमच्या रिपोर्टर सोबत मी आज सकाळी बोललो तेव्हा त्या रिपोर्टरने आम्हाला असं सांगितलं की मोटेगावकर वर्षाला जितकी कमाई करायचा, म्हणजे जो जितकं कमवायचा त्यातली थोडीशी इन्कम टॅक्स आणि ही सगळी रक्कम बाजूला गेल्यानंतर जी रक्कम उरेल ती रक्कम तो प्रॉपर्टी खरेदीत गुंतवायचा। खूप जमिनी त्यांनी घेतल्याची चर्चा आहे। आता हे सगळे व्यवहार तपासले जाऊ शकतात। तसंच या प्रकरणात अटक झालेला आणखी एक आरोपी पी.व्ही. कुलकर्णी याच्या चौकशीतून सुद्धा त्याच्या बीडमधल्या मालमत्तेचा तपशील मिळाला आहे। बीडमध्ये तो एक इमारत बांधतोय, ज्या इमारतीसाठी कोट्यवधींचा खर्च झाल्याचं समजतंय आणि ही मालमत्ता सुद्धा आता
रडारवर आलेली आहे. तर एकीकडे हा सगळा तपास सुरू असताना या प्रकरणाचं नागपूर कनेक्शन सुद्धा समोर आले. ते सुद्धा काय ते मी सांगतो. आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी नांदेडमधल्या काही पालकांची चौकशी झाली आणि त्या पालकांच्या चौकशीतून नागपूरचा एक संशयित मास्टरमाइंड ज्याचं नाव आलोक आहे तो सीबीआयच्या रडारवर आलाय. नांदेडच्या विद्युत नगरमधल्या अश्विनी कदम नावाच्या महिलेनं, म्हणजे राजू कदम अश्विनी कदम असं या दाम्पत्याचं नाव आहे, त्यांनी आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपयांनी एक नीटचा पेपर खरेदी केला होता. म्हणजे 5 लाख रुपये आलोकला दिले होते आणि त्यांनी तो पेपर खरेदी केला होता आणि याचसाठी आलोकला त्यांनी 25,000 रुपये ऑनलाईन टोकन मनी म्हणून दिले होते. आता या सगळ्या पुराव्यांचे, म्हणजे कुठलेही ऑनलाईन व्यवहार त्याचे फुटप्रिंट्स मिळतात, त्यामुळे पुढे तपास यंत्रणांना सोपं जातं आणि ते मिळालेले आहेत. त्यानंतर आलोकने या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना पैसे मिळाल्यानंतर 15 दिवस पुण्यात बोलावून घेतलं. पुण्यात एका ठिकाणी त्यांनी थांबवलं आणि तिथेच त्यानं या मुलीला आणि त्यांच्या पालकांना, तिच्या पालकांना हा पेपर दिला. 2 ते 3 दिवसांपूर्वी, परीक्षेच्या 2 दिवसांपूर्वी हा पेपर आलोकनं या मुलीला दिला. तसेच त्यांनी आणखी काही विद्यार्थ्यांना पेपर दिलेत. म्हणजे आत्ता तपास यंत्रणांच्या माहितीतनं असं समोर येतंय की जवळपास 1000 लोकांना या आलोकनं हा पेपर विकल्याचं समजतंय. तर या अनुषंगानं आता आलोकची चौकशी सुरू आहे. आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयच्या पथकानं नागपूरमधून या आलोकला ताब्यात घेतलंय आणि त्याला एका अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी केली जाते. ज्यावेळेला या आलोकला एका गाडीत बसवून नेलं जात होतं सीबीआयच्या ऑफिसमधून नागपूरमधल्या, त्यावेळेला त्याची दृश्य आपल्याला मिळालेली आहेत. आपण ही दृश्य पहा. तर आता नव्यानं उघड झालेल्या या नागपूर कनेक्शनमुळे या प्रकरणात महाराष्ट्रात पेपरफुटीचं जाळं किती खोलवर रुजलंय याची आपल्याला प्रचिती येते. आणि नेमका त्याच वेळी मोटेगावकरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मोटेगावकर 2024 सालच्या नीट पेपरफुटी प्रकरणावर बोलतोय. यामध्ये बिहारसारख्या राज्यात कसे पेपर फुटतात, पण महाराष्ट्र कसा या बाबतीत स्वच्छ आहे असं मोटेगावकर म्हणतोय. आमच्या महाराष्ट्रात सीईटी एक्झाम होती विश्वजित. मी 18 वर्ष शिकवलो, एकदाही पेपर फुटला नाही. आमचं महाराष्ट्र प्युअर आहे. बिहार यूपी कामच आहे. विश्वजित जसं मी ट्युशन घेतो 18 तास, केमिस्ट्रीसाठी वेळ देतो, माझ्या क्लास करिअरसाठी वेळ देतो, तसं काही लोकांचं ते करिअरच ते झालंय. पेपर फोडणं, ते लोक पकडणं, त्याला हे करणं. तुम्हाला वाटतंय जसं अन्न वस्त्र निवारा, ते आता भारतातल्या सगळ्या लोकांनी आणखी गरज ऍड केली पाहिजे, एज्युकेशन. तर ऐकलं, मोटेगावकर असं म्हणतोय की महाराष्ट्र किती स्वच्छ प्रतिमेचं आहे किंवा महाराष्ट्रात अशा पद्धतीचे कसलेच प्रकार होत नाहीत. खरं आहे, खरं तर मोटेगावकर म्हणतोय ते खरं आहे. एकेकाळी महाराष्ट्र तसा होता सुद्धा, शिक्षणात खूप अग्रेसर होता. अनेक मराठमोळ्या तरुणांनी आपल्या यशानं महाराष्ट्राचं नावही मोठं केलं आहे. पण त्याच महाराष्ट्राला आता शिवराज मोटेगावकर, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे किंवा PV कुलकर्णी यांच्या रूपानं गैरप्रकाराची कीड लागली आहे. आता या प्रकरणाच्या कारवाईद्वारे ही कीड कायमस्वरूपी ठेचली जावी हीच अपेक्षा आहे. तर थांबूया आपण इथे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा NDTV मराठी.